राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय आणि शेतकरी विषयांवर भूमिका स्पष्ट केली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आगामी कॅबिनेट बैठकीतही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की महायुतीबाबत बोलण्यापूर्वी संबंधित आमदारांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे। अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली होती का हा प्रश्न उपस्थित होतो असे त्यांनी म्हटले। दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की प्रत्येक कॅबिनेट बैठकीत शेतकरी हा विषय गांभीर्याने हाताळला जातो आणि यावेळीही शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। परिस्थिती निर्माण झाली आहे एक्सपोर्ट बद्दल, त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होईल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी काय नेमके याबद्दल केलं पाहिजे याच्या सूचना प्रधानमंत्र्याला दिल्या होत्या। आज त्याचा पूर्ण आढावा मला वाटतं मुख्यमंत्री घेतील। निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही भावना आमची आहे, त्याबद्दलचा आमचा याच्यामध्ये लक्ष घालून काही पोलीस फॉर्म भरला असेल तरी आम्ही सक्षम आहोत त्यांना समजवण्याला। आमच्या काही लोकांनी फॉर्म भरले त्यांना आम्ही कमी करायला पाहिजे। अब्दुल सत्तार म्हणाले भाजपने शिवसेनेचं उमेदवार छाटण्याचं काम सुरू केलं आहे आणि तसं होत आहे की आपल्या मुलाच्या उमेदवारीबद्दल नाराज दिसते आणि मुख्यमंत्री त्याला पाचारण केलंय। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तार माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। प्रत्येक कॅबिनेटमध्ये शेतकरी हा विषय आधी असतो, पीक पाणी विषय आधी असतो, नंतरच कॅबिनेट चालू होतं। पहिल्यांदा जलसंपदा आढावा, पिण्याच्या पाण्याचे साठे, स्केअरसिटी, नंतर शेतकरी आणि शेतकऱ्यानंतर मग आपण कॅबिनेट चालू। प्रत्येक मंगळवारी यावर चर्चा होते आणि यावेळी विकणे असं काही आहे, कोणी काय बोललं मला माहिती नाही, काही राजकीय फायद्याची नाही आहे। मी आधी सांगितलं काही नावं कमी झाल्या याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले, काही नावं तरी अपात्र झाले असतील, त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला, जर काही चूक झाला असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली की समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतो, एखाद्याची बदली त्यांच्या मनात झाली नाही म्हणजे आरोप लागतात। त्यामुळे त्याचा विचार काय त्यांचा आरोप लावला बघितला असेल, पण बदली आपल्या मनात झाला नाही तर असे विचार येतात माणसाला।